ज्युनियर स्क्वॉश जगतात सध्या भारतीय खेळाडूंची हवा आहे। त्याला कारणही तसं आहे। नुकतेच झालेल्या एशियन स्क्वॉश चॅम्पियनशिप मध्ये भारताने सर्वात जास्त पदकांची लयलूट केली आहे। या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आपल्या तरुण स्क्वॉश खेळाडूंची ही उल्लेखनीय अशी कामगिरी। नमस्कार, मी मानसी आणि अशाच ट्रेंडिंग स्पोर्ट अपडेट्ससाठी आधी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राइब करायला विसरू नका हा। चला तर मग बघूयात या स्पर्धेच्या रिझल्ट्स नंतर आपल्या ज्युनियर इंडियन स्क्वॉश पटूंचं इतकं कौतुक नक्की का होतंय। मित्रांनो, ज्युनियर इंडियन स्क्वॉश चॅम्पियनशिप मध्ये भारताने 1-2 नाही तर तब्बल 7 पदकं कमावली आणि त्यामुळे या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत हा टॉप परफॉर्मिंग नेशन ठरलाय। आपली टीम अत्यंत गुणी खेळाडूंची होती आणि या स्पर्धेमध्ये आपली पदकं तर उपांत्य फेरीतच फिक्स झाली होती। आता फक्त प्रतीक्षा होती ती कोण कुठली पदकं जिंकणार हे बघण्याची आणि रिझल्ट सुद्धा अगदी भारतीय युवा खेळाडूंच्या नावाला साजेसे असे आलेत। या टीम बद्दल बोलताना सर्वात आधी नाव घ्यायला लागेल ते अर्थातच आपली स्टार खेळाडू अनाहत सिंग हिचं। गेल्या काही काळापासून सातत्य म्हणजे काय हे तिच्या मॅचेस मधून पुन्हा पुन्हा दिसून येते। तिला टीनेज सेन्सेशन म्हणलं जातं आणि युवा गटाला प्रेरणा मिळेल अशी कामगिरी ती नेहमी करते। आता सुद्धा थरारक फेरीनंतर अनाहतने एशियन स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय आणि तिच्या सोबतच अजून एका गुणी तरुण खेळाडूने सुवर्ण पदक मिळवत आपली कामगिरी दाखवली, तो म्हणजे आर्यवीर दिवान। 19 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये अनाहतने हाँगकाँगच्या चोंग टी सीला हरवत विजेतेपद मिळवले, तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये मलेशियाच्या सर्वोत्तम खेळाडू निखिलेश्वरला हरवत आर्यवीर जिंकलाय। त्यानंतर 15 वर्षाखालील मुलींच्या गटात सान्वी कलंकी हिने तर 13 वर्षाखालील मुलांच्या गटात अयान धनुका याने रौप्य पदक जिंकून आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे। त्याशिवाय 17 वर्षाखालील मुलींच्या गटात अंकिता दुबे, 15 वर्षाखालील मुलांच्या गटात आर्यमन सिंग तसंच 13 वर्षाखालील मुलांच्या गटात आमर्य बजाज यांनी सुद्धा उत्तम कामगिरी करत कांस्य पदक पटकावली। अशा प्रकारे 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई करत भारताने या स्पर्धेमध्ये आपली मोहीम अगदी दिमाखात संपवली। युवा गटामधून येणाऱ्या या एकापेक्षा एक निकालानंतर असं म्हणायला हरकत नाही की भारतीय स्क्वॉशचं भविष्य उत्तम खेळाडूंच्या हातात आहे। या स्क्वॉश पटूंचं एजीसी स्पोर्ट्स कडून हार्दिक अभिनंदन। धन्यवाद।